मंडळी आपण आलेलो आहे इकडच्या बरकत हनुमान टेम्पलमध्ये. तर कोण म्हणतं रामायण खरं नाही आहे, जर म्हणत असेल तर त्यांनी नक्की इकडे ही व्हिडिओ त्याला नक्की पाठवा. कारण इकडे हनुमानाचं मंदिर आहे खूप मोठं, जमिनीपासून 2-2.5 हजार वरती आहे हाईट, आणि तिथून हे मंदिर उभारलं गेलं आहे. तर मंडळी बघू शकता तुम्ही, जमिनीपासून ऑलमोस्ट 2000 ते 2500 फीट वरती आहोत आपण, आणि इथून वरती हे आपलं टेम्पल जाऊ शकतो आपण. हा येण्याचा रस्ता आहे, तिथे कार पार्किंग असतात, आणि शॉर्ट्स कपडे वगैरे इथे अलाउड नाही आहेत. तर आपण पहिलं तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो, बघून घ्या कसं वाटतं आहे. हाय फिलिंग आहे यार, खूप मस्त वाटते. तर खाली शॉप वगैरे होते तुम्हाला काय घ्यायचं असेल तर. आणि आता आपण इथून वरती जाऊया. इथे सगळेजण शूज काढत आहेत, तर शूज काढून आपण पण वरती जाऊया. तर वरती माहीत नाही मला तिथे अलाउड आहे का शूट करणं वगैरे, जर असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. ठीक आहे, चला मग जाऊया आपण. मंडळी आपण मंदिराजवळ आलेलो आहे. हे मंदिर आहे, आणि याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. वरती इथे राहणाऱ्या लोकांची घरं आहेत. जेव्हा इकडे काही फेस्टिवल असतं तेव्हा इथूनच जेवण वगैरे बनवतात, आणि प्रसाद वगैरे वाटला जातो. आणि खरंच वा, मस्त शांत पक्ष्यांचा किलकिलाट, आणि टुरिस्ट पण खूप जण आले तिकडे. आणि तो मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये अलाउड आहे की नाही माहीत नाही, लेट्स सी. तर मंडळीवरती फोटोज वगैरे अलाउड नव्हते आतमध्ये, तरी मी शूट घेतलेलं आहे थोडंफार. जे पण मी घेतलं आहे शूट ते तुम्हाला मी टाकेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे लोक मन्नत मागतात एका व्हाईट कापडामध्ये ह्याला बांधून, आणि इथे एक दिवा पण लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता विजला आहे तो. तर मंडळी मन खूप प्रसन्न वाटते, कारण माझे राशीचे देव पण हनुमानजीच आहेत, आणि मी महादेव आणि हनुमानजींना खूप मानतो, मनापासून मानतो. आणि बाहेरच्या देशात पण एवढं मोठं भव्य मंदिर यांचं बांधलं आहे, आणि ज्या प्रकारे काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टींची, भले प्रसाद असो फंक्शन असो, तर ते पाहून खूप ओव्हरवेल्म होतं आहे, मन खूप आनंदी होतं आहे. आता ह्याच्यानंतरच अजून सीतामाचं पण टेम्पल आम्ही बघायला चाललो आहे, आणि जर जमलं तर आम्ही रावणाची लंकासुद्धा कवर करणार आहे, बघू. पण हा नजारा बघून तो खूप भारी वाटतं. जय श्रीराम. तर मंडळी तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल हनुमानजींचं टेम्पल, आणि आता आम्ही वॉटरफॉलवर चाललो आहे. रंबाडा वॉटरफॉल म्हणून याचं नाव आहे. तर खूप एक्सायटेड असणार आहे तो पण, कारण पावसाची पण लक्षणं दिसत आहेत. मी काही छत्री वगैरे आणली नाही, जर पाऊस पडला तर परत काम भारी होणार आहे आपलं. लेट्स सी. पण हा वॉक खूप मस्त वाटतो, शांत पीसफुल, भारी आहे यार, एक नंबर. श्रींची लंका. तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि मग दाखवतो तिकडचा नजारा. तर भेटूया थोड्याच वेळात. टेक केअर. तर मंडळी आपण आता हनुमानजींचं दर्शन घेऊन चाललो आहे रंबोडा वॉटरफॉल्सवर. तर त्याच्या ऑन द वे असताना तिथे हा एक टुरिस्ट पॉईंट मिळाला. बघू शकता तुम्ही काय नजारा आहे. 2-2.5 हजार फूट आपण वरती आहोत, आणि इकडे खूप सारे डोंगर्स आहेत. म्हणतात इथे हनुमानजींनी वास्तव केलेलं होतं म्हणून. सायन्स किती नशिबान आहेत ना ज्यांचे घरं इथे आहेत, ते रोज सकाळी उठल्यावर हा नजारा. तर अजून एक वरती इथे टुरिस्ट स्पॉट आहे, तिथे मी जाऊन तुम्हाला दाखवतो कसा नजारा वाटेल ते. लवकरात लवकर वरती जातो आणि सांगतो. ठीक आहे, ऑन द वे राहा. कसं वाटतं मंडळी, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुमचे काय क्वेरीज असतील, तुम्ही मला DM करा. तुम्हाला मी नक्की माझं एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. जे पण काय तुमचे क्वेश्चन असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमची पण टूर यादगार आणि अशीच मेमोरेबल राहील. ओके, चला मी लवकर वरती जातो. आणि मंडळी बघू शकता तुम्ही, खूप सारे टुरिस्ट इथे फोटो काढत आहेत. आणि कसा नजारा आहे हा. जवळपास आपण 2 ते 2,500 फूट वर आहोत. आणि हाच तो टुरिस्ट पॉईंट आहे रस्त्याच्या कडेला. तिथून आपण हनुमानजींचं दर्शन घेतलं. आणि ऑन द वे आपण रामबोडा वॉटरफॉल जर तुम्हाला दिसत असेल तर तिथे जाणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, हाचा नजारा, ब्रेथ टेकिंग व्ह्यू.